चला सर्वांना नमस्कार. नव्या आणि जुन्या सर्व विद्यार्थ्यांना, नवीन जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत. तसेच सर्वांचं अभिनंदन बाळांनो, कारण जे तिसरीत होते ते चौथीत गेलेत, चौथीचे विद्यार्थी पाचवीत गेलेत. बरोबर आहे? यस. चला सर्वांचं अभिनंदन. सर्वांना फार छान वाटतं. आता आपल्याला बाळांनो या वर्षामध्ये म्हणजे 2027 या वर्षामध्ये जो तुम्हाला क्लिअर दिसते का बघा, आवाज चेक करा एकदा. आहे, क्लिअर आहे. यस. चला चला. आता ह्या वर्षामध्ये 2027 या वर्षामध्ये आपल्याला जो स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम स्टडी करायचा आहे, तर गेल्या वेळेस बाळांनो जे विद्यार्थी आपले तिसरीच्या वर्गात होते त्यांचं फाउंडेशन आपलं पक्क झालं होतं. बरोबर आहे? मग त्याचा आता आपल्याला इथं फायदा होणार आहे. बरोबर आहे ना? यस. मग आता थोडंसं आपण व्यवस्थित बेसिक पासून तयारी करूयात. आता याच्यामध्ये बेसिक गणितीय क्रिया हा भाग का घेतोय मी पहिले, कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही जर बघितला तर डायरेक्ट तुम्हाला अभ्यासक्रम सांगितला जातो की पहिल्या दिवशी किंवा हा महाराष्ट्र शासनाचा आपल्याला परीक्षा परिषदेचा अभ्यासक्रम आहे, तो आपल्याला स्टडी करायचा आहे आणि डायरेक्ट पहिल्या चॅप्टरपासून सुरू करतात. बरोबर आहे? पण आपण थोडंसं म्हणजे वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम दोघांचेही सेपरेट लेक्चर असतील, पण हा बेसिक पार्ट होईपर्यंत आपण कॉमनली घेतोय, है ना. मग त्याच्यानंतर तुमचा वेगळा वेगळा टायमिंग असेल. मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांचा वेगळा, इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा वेगळा टायमिंग असेल. या तुमच्या टायमिंगमध्ये जो आपला आता कॉमनवाला पार्ट आहे त्याच्यामध्ये बेसिक गणित जे आहे ते पूर्ण घेणार आहे आपण. मग आता बाळांनो बेसिक गणित म्हणजे काय? साधं साधं बेरीज, गुणाकार, भागाकार, है ना, वर्ग करणे, वर्गमूळ काढणे, दशांशाचा वर्ग करणे, आता मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके. तत्पूर्वी जर काही समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करायची असेल, काही माहिती हवी असेल, तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 7070090947 किंवा 9021101029 हे आपले ऑफिशियल नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करू शकता. ठीक आहे. चला आता आपल्याला जो बेसिक भाग बघायचा आहे, नेमका कोणता बघायचा आहे, 1-2 मिनिटं काहीच लिहू नका. सर्वांनी काय करायचं, एक नोटबुक करायचं. त्या नोटबुकमध्ये पूर्ण जेवढे आपण वर्षभर आता लेक्चर घेतोय तर ते लेक्चर प्लस हा बेसिकचा भाग टोटल तुम्हाला काय करायचंय त्या नोटबुकमध्ये नोट करायचंय. म्हणजे काय, रिवाईज करताना लेक्चर परत बघण्याची गरज पडू नये. आपलं बेसिकचं नोटबुक प्लस जे चॅप्टर वाईज सिलेबस स्टार्ट करेन ते नोटबुक एकच असावं. हा स्टार्टिंगला बेसिकचा पार्ट रिवाईज करण्यासाठी सोपं, आणि जर तुम्ही पुढे गेलात आणि मागचं तुम्हाला वाटलं रिवाईज करायचं तर लगेच मागे येऊ शकता, म्हणून एकच नोटबुक करायचा त्याला. चला आता हा बेसिकचा जो पार्ट आहे, कारण आपण आपल्या ह्या लेक्चरला नावच दिलंय बघा, काय याच्यामध्ये गणितीय क्रिया. पहिलं जे लेक्चर आहे त्या पहिल्या लेक्चरचं नाव काय, गणितीय क्रिया. आणि गणितीय क्रियेलाच आपण काय म्हणतो, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. बरोबर आहे? मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. पहा आता, हा तर याला म्हणतोय आपण गणितीय क्रिया. बेसिकचा जो भाग आहे त्याच्यामधला हा गणितीय क्रिया, किंवा याला म्हणतो आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन महत्वाचे कोणते आहेत बाळांनो? 4च आहेत. बरोबर आहे ना. 1 बेरीज करणे, ज्याला म्हणतो आपण ऍडिशन करणे. 2 सबट्रॅक्शन करणे, बरोबर आहे, ज्याला म्हणतो आपण वजाबाकी करणे. आणि 3 भागाकार, ज्याला म्हणतो आपण डिव्हिजन. आणि लास्ट वाला गुणाकार, ज्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन. हे 4 ऑपरेशन्स बाळांनो आपले क्लिअर असावे. बरं, गुणाकार सगळ्यांना करता येतो, बेरीज सगळ्यांना करता येतो, भागाकार पण सगळ्यांना येतो, आणि तुमचं वजाबाकी पण सगळ्यांना येते. मग सर याच्यात आम्हाला तर सगळंच येतं, मग आता घ्यायचं काय, आपण काय शिकणार आहोत बाळांनो? आपण याच्यामध्ये साइनचे रूल शिकणार आहोत. म्हणजे काय, आपल्याला बेरीज वजाबाकी कळती, सगळं येतं, जमतं, भारी वाटतं. पण समजा जर तुम्हाला म्हटलं 23 - 30 याचं उत्तर प्लस येतं का मायनस? आताच लिहू नका बाळांनो, थांबा. मी जेव्हा लिहा म्हणेल ना तेव्हा नोट करायचा. चला काय म्हटलं मी, की 23 - 30 काय, 23 - 30. आता याची वजाबाकी करायची का बेरीज करायची? बरं, मधामध्ये साईन वजाबाकीचं दिसतं, वजाबाकी केली, उत्तर आलं 7. पण -7 का +7 हा महत्वाचा पार्ट आहे, ते आपल्याला शिकायचं.
ओके, मग याचं उत्तर -7 का येतं हे आपल्याला शिकायचंय. बरोबर आहे, हा एक पार्ट झाला. दुसरा, याच्यामध्ये समजा गुणाकारामध्ये -4, -3, -2 असं काहीतरी असेल, याचं उत्तर काय येईल हे आपल्याला शिकायचंय. कारण आपल्या परीक्षेमध्ये बोर्ड मार्क्सवर प्रश्न 100% असतात, है ना. त्याच्यानंतर पुढे गेलो तर आपण समजा 4/5 आहे आणि इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मग याचं उत्तर काय येतं हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. अजून पुढे गेलो ना बाळांनो आपण, या मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजनच्या व्यतिरिक्त भाग, तर तो कोणता असतो पहा. साधे साधे आपल्याला काय विचारतं, बेरीज विचारतं. समजा तुम्हाला म्हटलं 4x + 9x = समजा म्हटले 39, तर x = काय, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ x, लाईक धिस. अशा पद्धतीचे प्रश्न आपण 4th स्टँडर्ड स्कॉलरशिपमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप काही असे अवघड येतील असं नाही हा बाळांनो. म्हणजे हा वाला तर याची आपल्याला बेरीज करता आली पाहिजे बाळांनो. लक्षात, कधी कधी काय करता आपल्याला, समजा 4a / 6 = 35 दिलंय, असं काहीतरी दिलंय. मग आपल्याला विचारलं a = काय, मग हा तुम्हाला भागाकारात दिसतो, इकडे गुणाकारात जाईल. हा इकडे वरती दिसतो गुणाकारात, तिकडे भागाकारात जाईल. ह्या ज्या क्रिया आहेत ना, ह्या तुमच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांच्या सोबत सोबत एक स्टेज पुढच्या येतात, एक स्टेप पुढच्या येतात. त्याच्यामुळं आपल्याला हे ऑपरेशन स्टडी करायचे. लक्षात, अजून थोडंसं पुढे गेलो तर बाळांनो आपल्याला हे लागतं. 7 असेल तर x = काय हे लागतं. बरोबर आहे ना, है ना. पुढे गेलो आपण, वर्ग ज्याला म्हणतो आपण स्क्वेअर, ते स्क्वेअर आपल्याला काढता आले पाहिजे. दुसरं वर्गमूळ हे लागतं आपल्याला, ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर रूट. बरोबर आहे. मग हा भाग, हा पूर्ण भाग तुमचा कशाचा आहे बाळांनो, बेसिकचा आहे. हा पूर्ण भाग कशाचा आहे, बेसिकचा आहे. मग हे सगळ्याच्या सगळ्या क्रिया आपल्याला याच्यात अभ्यासायच्यात. आणि त्याचबरोबर महत्वाचा पार्ट तो म्हणजे भूमिती. भूमितीची सुद्धा काही मूलभूत संकल्पना आहेत बाळांनो, बेसिक काही कन्सेप्ट आहेत. जसं की समजा तुम्हाला म्हटलं पॉइंट, ज्याला बिंदू म्हणतो आपण. बिंदू म्हणजे काय, बिंदू कुठं कुठं वापरतात, त्याचा वापर कुठं होतो आणि तो कशासाठी होतो ते वालं. त्याचबरोबर थोडंसं पुढे गेलो तर याला काय म्हणायचं, दोन्हीकडूनही ॲरो असतील तर, एकाच साईडनं ॲरो असतील तर त्याला काय म्हणायचं. बरोबर आहे. आणि फक्त ॲरोच नसेल, असंच असेल तर याला काय म्हणायचं, रेषा काय असतं म्हणजे लाईन काय असतं, रेषाखंड काय असतं, लाईन सेगमेंट ज्याला म्हणतो, ते लाईन सेगमेंट, लाईन, है ना, यांचे कन्सेप्ट काय आहेत. कारण रेषा आणि रेषाखंडात फरक आहे. मग हा भाग आपला तिथे होणार. त्याचबरोबर चौरस असेल, आयत असेल, त्रिकोण असेल, सगळ्यांचे बेसिक कन्सेप्ट आपले होतील, तेव्हा आपला बेसिक पार्ट संपेल. ओके, यस. चला मग जाऊत पुढे. ओके, चला आता याच्यामध्ये बाळांनो पहा, आपण सुरू करूयात काय, की जो गणितीय क्रिया भाग आहे तो आपण सिलेबस बाळांनो आपला हा पार्ट संपला की ज्या वेळेस आपल्याला इंडेक्सनुसार चॅप्टर स्टार्ट करायचे आहेत ना, त्यावेळेस मग आपण सिलेबस बघणार आहे. आणि त्या सिलेबसमध्ये मग तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगेल मी, मॅथ्समध्ये, गणितामध्ये किती चॅप्टर आहेत, कुठले कुठले चॅप्टर आहेत, त्या चॅप्टरवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, चॅप्टरचं नाव, पुढे एक एक क्वेश्चन त्याचा घेत जाऊत आपण. म्हणजे अंदाजित कळतं की बाबा ह्या चॅप्टरमध्ये या प्रकारचे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत. लक्षात. तर ते कधी सांगेल बाळांनो मी, हे आपला पूर्ण भाग क्लिअर झाल्याच्या नंतर. लक्षात. आता गणितीय क्रियावरचे मी ऑलरेडी प्रश्न आणि ऑलरेडी हा बेसिक कन्सेप्ट एक युट्यूबला लेक्चर अपलोड पण केलं होतं, परंतु आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये नोट करायचे बाळांनो, त्याच्यामुळे व्यवस्थित. चला, पहिली हेडिंग लिहिली तुम्ही, गणितीय क्रिया, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असं त्याला म्हणतो आपण, राईट. ओके. मग आता हे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मध्ये, गणितीय क्रियामध्ये पहिला जो आहे ना बाळांनो भाग, तो आहे बेरजेचे नियम. बेरजेचे नियम. बरोबर आहे. यस. आता बाळांनो आपला अभ्यासक्रम खऱ्यानं सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची तुमच्या गडचिरोलीचे विद्यार्थी आहेत बाळांनो, सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणचे विद्यार्थी आहेत, म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडचे विद्यार्थी आहेत. मग आपली जी भाषा आहे, भाषा मिक्स आहे सगळीकडे. बरोबर आहे. आपण कधी कधी हिंदीमध्ये पण चालतो, कधी कधी आपण काही बोलतो, माहिती आहे तुम्हाला. कुठली भाषा जमते आपल्याला, राईट. यस. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित
आणि हसत खेळत आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करत जायचे बाळांनो. महत्वाचं काय, कन्सेप्ट क्लिअर होणं आणि व्यवस्थित निवांत हसत खेळत. ओके, चला बिलकुल बोर नाही होऊ द्यायचं बाळांनो. आणि कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी 1 तास कॉन्सन्ट्रेशन आपलं फक्त क्लासकडे असावं. त्या 1 तासामध्ये आपल्याला खूप काही म्हणजे महत्वाचे कन्सेप्ट मिळणार असतात. ते महत्वाचे कन्सेप्ट 1 तासाचे आपलं आयुष्य बदलू शकतात. हे स्पर्धा परीक्षेसाठी भविष्यात लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला म्हटलं की मी 1 तास फोकस करायचं. ओके, यस. आणि जे तुमचे मित्र आहेत त्या मित्रांना सांगा आता आपला खऱ्यानं अभ्यासक्रम सुरू झालाय बाळांनो. ओके, वेळ नको वाया घालायला. आपली परीक्षा फेब्रुवारीमध्ये सर्वांना माहिती आहे. शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत. त्याच्यामुळं तिथपर्यंत वेळ नको आपला वेस्ट जायला. आपल्याला दररोजचा 1 तास द्यायचा आहे आणि रिव्हिजनसाठी अर्धा तास द्यायचा आहे. म्हणजे दररोजचा फक्त 1.5 तास द्यायचा आहे बाळांनो. मग गणिताचं लेक्चर असेल त्यावेळेस गणिताचं रिव्हिजन करा. बरोबर आहे ना. मग मी टाइम टेबल सांगेन तुम्हाला आपले लेक्चर कोणत्या डेला असतील आणि मराठी इंग्रजीचं लेक्चर असेल त्या दिवशी त्या विषयांचं रिव्हिजन करायचं. ओके, यस. तर बेरजेचे नियम त्याला म्हणूत आपण रूल्स ऑफ ॲडिशन. काय, रूल्स ऑफ ॲडिशन. आता हा आपला ॲक्च्युअल स्टार्ट झाला बाळांनो सिलेबस. हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात पण ॲपमध्ये दिसत आहे. पूर्ण वर्षभर तुम्ही त्याला कधी बघू शकता. ओके, यस. चला आता रूल्स ऑफ ॲडिशन याच्यामध्ये तुम्हाला जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे काय, बेरजेचे नियम. एक साधं बघा बाळांनो. पहिले मी काय करतो, याचं सेंटेन्स लिहितो किंवा वरचं सेंटेन्स क्लिअर करू का, म्हणजे आपल्याला उदाहरणं पण तिथं लिहिता आले पाहिजे. ओके, मग मी वरचं हे क्लिअर करतो. थांबा, किंवा हे 1 मिनिट. चला वापस लिहितो मी त्याला. बेरजेचे नियम. तुम्ही हेडिंग लिहिलं ना, लिहिलं का नाही? हां, तुम्ही हेडिंग लिहिलं बेरजेचे नियम रूल्स ऑफ ॲडिशन. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला इथे एक सेंटेन्स लिहायचं. मी बायलँग्वेज लिहीन. मराठी मीडियमवाल्यांनी मराठीत लिहायचं, इंग्रजी माध्यमवाल्यांनी इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. चला या आता पहा. जर बघा, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील, दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील तर बाळांनो बघा आता त्यांची काय करायची, अगोदर वेगळे वेगळे घेऊ. थांबा थोडंसं करेक्शन करा. सारखे नंतर घेऊ, अगोदर वेगळे वेगळे घेऊ. जर दिल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे, महत्वाचा हा पार्ट आहे, वेगवेगळे असतील तर त्यांची नेहमी काय करावी, वजाबाकी करावी. त्यांची नेहमी वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. आणि काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. आणि बाळांनो आपण 1 मिनिट आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. चला इंग्रजी माध्यमाच्या पोरांनी इंग्रजीमध्ये लिहायचं आता, चे चिन्ह द्यावे. राईट, ओके. चलो, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ही महाराष्ट्रातली एकमेव अशी अकॅडमी आहे बाळांनो जिथे मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या 2 सेपरेट बॅचेस चालतात. मिक्स नसतं बाळांनो त्यांना. सेपरेट मराठी माध्यम, सेपरेट इंग्रजी माध्यम. कारण इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्येच अंडरस्टँड होतं, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्येच अंडरस्टँड होतं. त्याच्यामुळे आपण ते सेपरेशन केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता काय काय असेल मी ते टाइम टेबल बद्दल पण बोलणार आहे. पहिले हा कन्सेप्ट क्लिअर करू एकदा. या इकडे. चिन्ह द्यावे दिले का, ओके. आता मग खाली उदाहरणं घेऊ बाळांनो याचे. थांबा थोडंसं. चलो आता असं लिहा, इफ given number has different sign, if given number has different sign, then always take a subtraction, and gives
लार्ज नंबर साइन, गिव्स लार्ज नंबर साइन. ओके, गिव्स लार्ज नंबर साइन म्हणजे काय बाळांनो, त्याची सबट्रॅक्शन करायची आणि कोणाचं साइन द्यायचं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ओके, पाहता. चला एक एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल आता साधं एक्झाम्पल बाळांनो पहा. समजा तुम्हाला म्हटलं 15 मायनस इथं म्हटलं समजा 20. ओके, हा चला 15 मायनस, एकदम साधं आपलं लेक्चर बाळांनो 40 ते 45 मिनिट. आपण सुरुवातीचा बेसिक भाग घेताना 40 ते 45 मिनिट घेणार आहे. मग धीरे धीरे आपला जेव्हा इंडेक्स प्रमाणे स्टार्ट होईल तर आपण एक एक तासाचं पूर्ण लेक्चर आपलं रेग्युलरचं असेल तसं घेणार. ओके, आणि टाइम टेबल तुम्हाला माहित आहे 14 जून पर्यंत आज जो टाइम टेबल आहे असाच टाइम टेबल असणार आहे. फक्त तुम्हाला विकेंडचे कोणत्या सरांचे किती लेक्चर असणार आहे ते सांगेल मी, कोणत्या दिवशी कोणत्या सरांचे, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला रिवाईज करता येईल, त्याप्रमाणे तुम्हाला नोटबुक प्रॉपर मेंटेन करता येईल. ओके, चला आता बाळांनो हे बघा, इथे 15 दिले, इथे 20 दिले. हे जे साइन असतं ना, आता अजून एक महत्वाचं काय बघा, याच्यातलं मायनस जे साइन आहे ते 15चं आहे बाळांनो का 20चं आहे रे, सांगा बरं. मायनस साइन जे आहे, ऋण चिन्ह मायनस साइन, ते 15चं आहे का 20चं आहे. तर एक लक्षात ठेवा, जे चिन्ह असतं ना ते चिन्ह पाहता कोणाच्या पुढं आहे त्याचं चिन्ह असतं. जसं 15च्या पुढं काही आहे का, काहीच नाही. जेव्हा काहीच नसतं तेव्हा प्लस घ्यायचं. काय, जेव्हा काहीच नसतं तेव्हा प्लस घ्यायचं. ओके, मग हा प्लस आहे, हा काय आहे, हा 20च्या पुढं मायनस आहे म्हणजे हा मायनस आहे. मग दोघांचे चिन्ह काय झाले बाळांनो, वेगळे वेगळे. जर दोघांचे चिन्ह वेगळे वेगळे असतील तर 100% वजाबाकी करा, नेहमी वजाबाकी करा. वजाबाकी आली 5. आता कोणाचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं. मग 15 मोठी आहे का 20 मोठी आहे, 15 मोठी आहे का 20 मोठी आहे, 20 मोठी आहे. मग याचं चिन्ह द्यायचं. आलं. ओके, चला पुढे अजून. 2 नंबर पाहता, 2 नंबरचं समजा हेच बाळांनो आपल्याला असं दिलं काय की 25 मायनस 3 समजा असं दिलं, 25 मायनस 30 समजा असं दिलं. आता काय करायचं बाळांनो सांगा बरं. पहा 25 मायनस 3 दिले, तर आता काय करायचं, 25 मायनस 3 बरोबर आहे. 25 मायनस 3 बाळांनो दोघांचं साइन चेंज आहे, डिफरंट आहे. याचं प्लस आहे, 3च्या पुढचं साइन मायनस दिसतं म्हणजे -3 आहे. एक प्लस आहे, एक मायनस आहे. दोघांचे साइन डिफरंट, दोघांचे चिन्ह वेगळे. दोघांचे चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी करा. केली. कोणाचं चिन्ह द्यायचं, मोठ्याचं चिन्ह द्यायचं. मोठं कोण हाय, 25 हाय. टेक अ लार्ज नंबर साइन, म्हणजे 25चं साइन काहीच नाही म्हणजे काय, प्लस आहे. मग तुम्ही प्लस लिहा किंवा नका लिहू, दोघांचं म्हणणं एकच आहे. चला कंप्लीट. ओके, आता अजून पुढे समजा असं दिलं बाळांनो आपल्याला -15 बघा, -15 प्लस 25. आता काय बाळांनो सांगा बरं, याच्यात अक्षर आले तर काय करायचं ते बी घेऊत आपण 2 उदाहरण पुढे. हा बोला. चला चला, -15 प्लस 25, -15 प्लस 25. ओके, हा चला सांगा बरं आता. आलं का, कोणाकोणाचं आलं, चला बोला. बघा आता बाळांनो, या 25च्या पुढे दिसतंय प्लस म्हणजे याचा अर्थ 25चं साइन काय, प्लस आहे है ना. याच्या पुढे कोण दिसतं, 15च्या मायनस म्हणजे याचा अर्थ 15चं साइन मायनस आहे, 15चं चिन्ह मायनस आहे. एक प्लस आहे, एक मायनस आहे. दोघांचे वेगळे वेगळे. चला करा वजा बाकी. 25 मायनस 15 उत्तर काय आलं, 10. उत्तर काय आलं, 10. राईट. मग आता सांगा बरं, मोठं कोण आहे, मोठं 25 आहे का 15 आहे, 25 मोठा आहे. मग मोठ्याचं साइन द्यायचं. मोठ्याचं साइन काय, प्लस आहे. मग हे तुमचं प्लस येईल. प्लस लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल. बरं, आता थोडंसं येगळं बघा ना, येगळं काय येगळं आहे पहा. 4 नंबर. समजा तुम्हाला म्हटलं असं
तर याचं काय येईल उत्तर 6a मायनस 2a किंवा 6x मायनस 2x. सेम काय म्हणायचं बाळांनो, मी तुम्हाला मागेही सांगितलंय बघा, जेव्हा बेरीज वजाबाकीमध्ये ए असेल, बी असेल, एक्स असेल, वाय असेल, झेड आलं काही आला असा अक्षर काही आला असेल तर काय करायचं बाळांनो, त्याला म्हणायचं आंबे. किती आंबे? 6 आंबे. 6 आंब्यातून 2 आंबे गेले. 6 आंब्यातून 2 आंबे गेले, उरले किती? 4 आंबे. असं एक्स मायनस हे म्हणजे एक्स आणि एक्स दिसते म्हणून एक्सचा वर्ग नाही बरं करायचं बाळांनो बेरजेमध्ये. ते मी गुणाकारात सांगेन तुम्हाला काय करायचं, भागाकारात वेगळं गुणाकारात वेगळं. ठीक आहे, बर हेच मी तुम्हाला जर असं दिलं असतं बाळांनो 3x मायनस 10x, आता काय आलं असतं बोला बरं. चला आता काय आलं असतं 3x मायनस 10x. बोला. हा चला चला झालं का? आता आपल्या ग्रुपला जी लिंक येईल ना बाळांनो ती तुमच्या मित्रांना पाठवा. व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे ना, मी याची एक यूट्यूबची लिंक पाठवतो, त्यांना पाठवा. आणि आता हा आपला जो सिलेबस सुरू झालाय हे वापस आपल्याला घेण्याची गरज पडणार नाही बाळांनो. जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले त्यांना आपला रेकॉर्डेड स्वरूपात हा लेक्चर तिथे अवेलेबल असणार आहे. त्यांनी किती वेळा बघू शकता आणि कधी बघू शकता. ओके, त्याचबरोबर वर्कशीट पण आहेत आपल्या, त्या वर्कशीट सुद्धा तुम्हाला सोडवायच्यात. मी सांगेल आता पुढे काय आहे पहा. आता बाळांनो इथं 10 आंबे येतं, इथं 3 आंबे येतं, बरोबर आहे. आणि एक मायनस आहे, एक प्लस आहे, म्हणजे वजाबाकी करायची. मग वजाबाकी केली तर बाळांनो 7 आंबे आले. 10 आंब्यातून 3 आंबे गेले, 7 आंबे. पण मोठं चिन्ह कोणाचं आहे? मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या आहे तुमची 10 आणि 10चं चिन्ह काय? मायनस. मग हे उत्तर काय येईल तुमचं? मायनस. कळालं का तुम्हाला? हा आहे तुमचा बेरजेचा पहिला नियम. हा काय आहे तुमचा बेरजेचा पहिला नियम. ओके, यस. आता आपण थोडंसं दुसऱ्या याच्यात जाऊ, वेगळ्या याच्यात. चला पहिले नोट करून घ्या बरं एवढं, मग मी तुम्हाला आता हे सांगतो एकदा, म्हणजे आपले लेक्चर वीकेंडमध्ये कोणत्या दिवशी काय असेल. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा एक नियम घेऊ आणि असं थोडं 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 बेसिक शिकत जाऊ. एकदम नको असं डोक्यावरती. ओके, यस. कारण आपल्याला दशांशाचा पण शिकायचं बरं बाळांनो. हे असं 0.04 0.2 याचा गुणाकार काय येईल हे शिकायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर 0.2 आहे याचा वर्ग केला तो वर्ग काय येईल हे पण बेसिक मध्ये शिकायचंय. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. चला कंप्लीट झालं, डन. ओके, डन बोलत चला, लिहिणं झालं तर. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, या इकडे आपल्या आठवड्याभराचे लेक्चर जे आहेत ना ते पहा बाळांनो. सोमवार मंगळवार, बरोबर आहे, मंडे ट्यूजडे. तर या दिवशी कोणतं लेक्चर असेल? मराठी आणि इंग्रजी विषयाचं. मराठी आणि इंग्रजी विषयाचं, मराठी माध्यम इंग्रजी माध्यम दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि हे असेल सुंबे सरांचं, बरोबर आहे. हे काय असेल? सुंबे सरांचं लेक्चर असेल. म्हणजे सोमवार मंगळवार सुंबे सरांचं लेक्चर असेल. आता लगेच पहा बाळांनो, इथे तुम्हाला बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच काय तर वेनसडे थर्सडे फ्रायडे. ओके, तर या दिवशी असेल बाळांनो मॅथ्स आणि रिझनिंग, गणित बुद्धिमत्ता. मॅथ्स आणि रिझनिंग, गणित बुद्धिमत्ता. ओके, आलं हे लक्षात. आता बुधवार गुरुवार शुक्रवार हे 3 दिवस झाल्याच्या नंतर वापस बाळांनो शनिवारी. आता शनिवारचं काय अडचण आहे बघा. शनिवारी म्हणजे सॅटर्डेला आपल्या शाळेचा टायमिंग मॉर्निंगला असतो. आता सध्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे नाही काय अडचण, परंतु शाळा सुरू झाल्याच्या नंतर तर शनिवारी असेल कोणाचं? आता आपले ऑलरेडी हे झाले, तर शनिवारी सायंकाळीच लेक्चर असतील फक्त बाळांनो. सकाळी शाळेमुळे आपल्याला घेता येणार नाहीत, सायंकाळीच असतील. आणि सर्व माध्यम म्हणजे काय? मराठी माध्यम इंग्रजी माध्यम यांचं असेल. आणि ते लेक्चर असेल मराठी इंग्रजी ह्या विषयाचं. मग सरांच्या सोयीनुसार तुमच्या अभ्यासक्रमानुसार है ना, तर इथे तुम्हाला ते लेक्चर असेल. कुठे?
सायंकाळी, काय सायंकाळी शनिवारी. मॉर्निंगला लेक्चर नसेल, शनिवारी सुट्ट्या आहेत तोपर्यंत असेल. शाळा सुरू झाल्यानंतर मॉर्निंगला नसेल, त्यावेळेस तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचं सायंकाळी असेल लेक्चर. ओके, अशा पद्धतीचा हा तुमचा टाइम टेबल असेल. आणि त्याच्यानंतर येतं तुमचं महत्वाचा, तो म्हणजे संडे, रविवार. बरोबर आहे, संडे. आता रविवारला असेल बाळांनो युनिट टेस्ट. काय असेल? युनिट टेस्ट. ती आपल्याला टाइम बाउंडेड टेस्ट असेल, आपल्या ॲपमध्येच दिसेल तुम्हाला. आणि त्या टेस्ट, जे काही टेस्टचा रिझल्ट येईल तुमचा, तो आपल्याला आपल्या ह्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे. आलं लक्षात? हां, आपल्या ऑफिशियल नंबरवरती पाठवला तरी चालेल, मग तो आम्ही शेअर करू. तर हे अशा पद्धतीचं युनिट टेस्टचं नियोजन असेल, संडेचं, रविवारचं. आलं लक्षात पूर्ण? ओके. आणि बाळांनो इथे ना तुमचा डाऊट सेशन असेल. काय? डाऊट सेशन असेल. एक डाऊट सेशन ठेवणार आहे आपण. मग तो महिन्यातून 2 वेळा असतील किंवा प्रत्येक संडेला आपण डाऊट सेशन ठेवू. म्हणजे तुम्हाला ज्या वर्कशीट दिल्या जातील सोडवायला, प्रॅक्टिस सेट दिल्या जातील सोडवायला, किंवा परीक्षा म्हणजे युनिट टेस्ट झालेल्या असतील त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर ते डाऊट तुम्ही त्या डाऊट सेशनमध्ये विचारू शकता बाळांनो. आलं लक्षात? ओके. आणि पालकांना पण विनंती आहे की आपल्याला महिन्यातून एक पालक मीटिंग घ्यायची आहे आणि त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या ऐवजी सर्व पालकांनी जॉईन करायचं आहे. महत्वाचा पॉईंट बरं हा. ओके, यस. आणि डेलीचं जे लेक्चर आहे, डेलीचं लेक्चर हे आपल्या म्हणजे लेकरांकडे थोडंसं लक्ष राहू द्या की बाबा ह्यानं डेलीचं लेक्चर अटेंड करतोय नाही करत, है ना. मम्मी किंवा पप्पा दोघांपैकी कोणी जरी बाजूला असेल त्यांच्या, तरी लेकरं करताय अटेंड. ओके. तसं तर आता आपले हे विद्यार्थी फार हुशार झालेले आहेत, कारण गेल्या वर्षीच आपण यांना सर्व गोष्टी शिकवल्यात, त्याच्यामुळं ते रेग्युलर लेक्चर अटेंड करतील. ओके, यस. आणि वर्कशीट सॉल्व्ह केल्यात नाही केल्यात ते तुम्हाला चेक करावं लागेल बघा पालकांना. हां, चला. आता बाळांनो याच्यामध्ये दुसरा नियम काय? दुसरा पहा, एकच मिनिट. दुसरा नियम, दुसरा काय होता बघा? रूल्स ऑफ ऍडिशन मधला हा दुसरा नियम बाळांनो पहा. तर सेकंड रूल काय आहे? जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, बघा, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, राईट, पहा, दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील, सारखेच असतील, तर जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील तर पाहा ना, त्यांची नेहमी काय करायची? बेरीज करावी. आता मला सांगा, याच्यामध्ये चिन्ह द्यायचं काही कन्फ्युजन असेल का? नाही, कारण दोघांचंही चिन्ह सारखंच आहे. कोणाचंही चिन्ह द्या, दोन्ही यांचं चिन्ह काय? सारखंच आहे. कोणाचंही चिन्ह द्या. आलंय लक्षात? ओके, चला मग आता एक पॉइंट पुन्हा खाली लिहा. इफ गिवन नंबर, चला इथे लिहा. इफ, एकच मिनिट, अरे एकदम डार्क घेऊ हा. चला, इफ गिव्हन नंबर, बघा, इफ गिव्हन नंबर हॅज सेम साइन, then टेक ॲडिशन. आणि साइनच्या बाबतीत काय? देन टेक ॲडिशन अँड गिव्स ॲज इट इज साइन. म्हणजे काय? जे साइन असेल ते साइन. ओके, गिव्ह ॲज इट इज साइन. ओके, ॲज इट साइन. चला, मग ॲज इट इज साइन द्यायचं आपल्याला तिथे आणि त्यांची सम करायची. चला बरं पुढे. आता उदाहरणार्थ पहा, एक्झाम्पल बघा, एकदम छोटे छोटे कन्सेप्ट आहेत बाळांनो, आणि हे साधे साधे कन्सेप्ट. आपण 40 मिनिटापर्यंतचं लेक्चर है ना, 40-45 असं आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे बाळांनो. आणि त्या लेक्चरमध्ये धीरे धीरे आपल्याला हा पार्ट कव्हर करायचा आहे. मग नंतर आपल्याला जेव्हा इंडेक्सनुसार सुरू होईल ना, मग मी मात्र तुम्हाला काय करणार, तर आपल्याला जो चॅप्टर आहे तेव्हा 1-1 तासाचा असेल. 1 मिनिट, हा, मला साऊंड क्लिअर आहे का चेक करू द्या. तसा तर क्लिअरच असेल साऊंड. हा, ओके, साऊंड आहे, यस. चला बाळांनो, आता बघा याच्यामध्ये काय एक्झाम्पल.
समजा दोन्ही नंबरचं साईन सेम घ्यायचे बाळा ना, दोन्ही संख्यांचं चिन्ह सारखं. जसं की समजा म्हटलंय -20 -5. बघा बरं, साईन कोणाचंही द्या कारण दोघांचंही सारखं आहे. साईनचं कन्फ्युजन होतं जेव्हा एक प्लस असेल, जेव्हा एक मायनस असेल, बरोबर आहे. परंतु इथं साईनचं कन्फ्युजनच नाही आहे. का बरं साईनचं कन्फ्युजन नाही आहे? कारण इथे तुम्हाला दोघांचे सारखं चिन्ह आहे, कोणाचंही द्या. बरं, दुसरा पॉइंट हा बघा. आता समजा हेच आपल्याला असं दिलं 30 + 7. आता तुम्ही म्हणसाल सर याच्यात एकच साईन दिसतं, 30 साईनच दिसत नाही. काय म्हटलं मी, जर तुम्हाला त्याच्या पुढे साईन दिसत नसेल तर ते प्लस घ्यायचं. ओके, 3 नंबर. समजा हेच आपल्याला छोटी संख्या अगोदर दिली -3 प्लस -3 -17 असं दिलं तर काय? -3 -17 असं दिलं तर काय? बोला आता, बघा बरं. हा, आलंय का? ओके, हा. आता यांचे चिन्ह बाळांनो सारखेच दिसताय. मग काय करायची? बेरीज, ते काय ऍडिशन 25. आणि सांगा कोणाचं साईन देऊ? दोघांचे साईन सेमच आहे, सारखंच आहे. मग मायनस द्या. इथं बघा, यानं प्लस आहे, काही नाही म्हणजे काय प्लस आहे, आणि ह्यानंही प्लस आहे. मग दोघांचं साईन प्लस प्लस, सारखं सारखं करा त्यांची बेरीज. बरोबर आहे, त्यांची काय करा? बेरीज. आणि कोणाचं साईन द्या? कोणाचंही साईन द्या. दोन्ही पण काय आहेत बाळांनो? प्लस. दोन्ही पण काय आहेत? प्लस आहेत. चला अजून पुढे, हे पण मायनस, हे पण मायनस, दोघांची करा बेरीज केली. आणि कोणाचं चिन्ह द्यायचं? तर कोणाचंही चिन्ह द्या. दोन्ही काय आहेत? मायनस. दोन्ही काय आहेत? मायनस. राईट, यस. अशा पद्धतीचं आलं बाळांनो लक्षात. आता चला, हा रूल नंबर 2 लिहा, त्याच्या खाली एक्झाम्पल लिहा, आणि तुम्हाला वाटलं तर इथं लिहू शकता, जे चिन्ह असेल ते द्यावे. बरोबर आहे, इथं लिहा इथं टेक म्हणा किंवा गिव्ह ॲज इट इज साईन. गिव्ह ॲज इट इज साईन. चला इथं लिहा, जे चिन्ह असेल ते द्यावे. इथं लिहा गिव्ह ॲज इट इज साईन. ओके, चला हा झाला का पार्ट बाळांनो क्लिअर? इयत्ता 3री आणि 4थीचे जे विद्यार्थी आहेत, आपल्याला बाळांनो इथूनच सुरू करावं लागतं. चॅप्टर आपण पुढे घेणार आहे, है ना. मग त्याच्यामध्ये बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, भरपूर आहे. पण आपल्याला इथे मात्र काय, बेसिक इथूनच सुरू करायचंय. ओके, आणि हे बेसिक झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला सांगणार चॅप्टर कोणते, आणि मग तिथून पुढे आपल्याला पहिल्या चॅप्टर पासून, इंडेक्स पासून सुरुवात करायची. ओके, चला क्लिअर झालं? यस. चलो, आता 3री आणि 4थीचे विद्यार्थी असतील तर तुमच्यासाठी महत्वाचं अजून एक सूचना अजून पहा. काय, 3रीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभची परीक्षा देता येते. बरोबर आहे, 3रीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर पुढच्या वर्षी जे स्कॉलरशिप देणार आहोत आपण 4थीची, त्याचं फाउंडेशन तयार होतं, म्हणजे त्याचं बेस तयार होता, बेसिक क्लिअर होतात. सगळ्या गोष्टी बेसिक क्लिअर झाल्या पाहिजे. आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना तर 4थीची स्कॉलरशिप आहे. आता महत्वाचं काय, या वर्षी आपली स्कॉलरशिपची तयारी होणार बाळांनो, आणि याच वर्षामध्ये स्कॉलरशिपची तयारी करत असताना 5वी नवोदयचं पूर्ण बेसिक, पूर्ण फाउंडेशन इथं पक्क होणार, त्याचा पाया पक्का होणार. कुठं? 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी. लक्षात. त्याच्यामुळं 3री आणि 4थी दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित असं 3रीच्या विद्यार्थ्यांना असं समजायचंय की मला 4थीची स्कॉलरशिपच द्यायची यावर्षी. ओके, अशा पद्धतीनं अभ्यास करायचा. लक्षात. तर बाळांनो, इतरही तुमचे भाऊ बहीण कोणी असतील जे 5वीला आहेत, 6वीला आहेत, 7वीला आहेत, 8वीला आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा बाळांनो इथे त्यांची सुद्धा बॅच सुरू झालेली आहे. 7वीची बॅच सकाळी झाली तुमच्या अगोदर, आता त्याच्यानंतर मग 4थीची बॅच आहे. ओके, आणि महत्वाचं काय, जे विद्यार्थी समजा 8वी NMMS ला असतील तुमच्या ओळखीचे किंवा तुमचे बहीण भाऊ, तर बाळांनो त्यांच्यासाठी ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी, ज्ञानरत्न वेलफेअर फाउंडेशनच्या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आपल्या अकॅडमी थ्रू द्यायची. NMMS जे आपण महाराष्ट्र शासन देतं ना, तशी आपण जे क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांना, है ना, आपण पण काही स्कॉलरशिप देणार आहे. यस, ओके. तर 1ली ते 10वी पर्यंत, आता 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाळांनो आपल्याला इथे तयारी करता येणार आहे. का? कारण 11वी 12वी झाली की त्यांना स्पर्धा परीक्षाच द्यायच्यात पुढं, म्हणून 10वी पर्यंतच्यांना. ओके, चला. तर जे तुमच्या ओळखीचे असतील, जुने आपले मित्र असतील, जुन्या बॅचचे आपले असतील ओळखीचे, त्यांना सर्वांना सांगायचंय
आणि सिलेबसला सुरुवात झाली बाळांनो. ॲक्च्युअल सिलेबस जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. त्याच्यामुळं इथे त्यांना सांगा की बाबा आजच लेक्चर जॉईन करा. चला यापुढे आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अजून पुढे थोडंसं एक भाग बघणार आहे. काय काय बघणार आहे बाळांनो पहा. एक महत्वाचा कन्सेप्ट आहे बाळांनो, तिरपा गुणाकार करणे. कारण यावर्षी जो स्कॉलरशिपचा पेपर आला त्याच्यामध्ये तिरपा गुणाकार करणे है ना, तिरपा गुणाकार करणे ज्याला आपण म्हणतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन राईट, यस, क्रॉस मल्टिप्लिकेशन हा भाग जो आहे हा आपण घेणार आहे. त्याचबरोबर दशांशावाला जो भाग आहे बाळांनो, दशांशावाला तो सुद्धा आपण घेणार आहे. बरं, महत्वाचा अजून काय, समजा 27 असेल आणि याला 5 न भागलं तर भाग तर पूर्ण जात नाहीये. याला काय, भाग तर पूर्ण जात नाहीये. मग काय करायचं, याला भाग पूर्ण जात नसेल तर जेवढा जातो तेवढा भाग द्या. पहा ही पद्धत कशी असते. 5 एक 5, 5 5 25, 2 उरले की नाही, ओके उरले. मग या 2ला ॲज इट इज जशाच तसं ठेवा. 2/5 हे जे आपण तयार करतोय ना बाळांनो, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, तर हे सगळे फ्रॅक्शनचे कन्सेप्ट आपण अगोदरच क्लिअर करणार आहे. चॅप्टरमध्ये आपण मोकळे असेल प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. आलं लक्षात. तर बेसिकमध्येच मी ह्या सुद्धा गोष्टी शिकवणार आहे तुम्हाला. ओके चला आजच्याला एवढं कंप्लीट करा बाळांनो. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढे अजून याच्या पुढचा एक 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 भाग क्लिअर करत 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 जायचा आहे. आलं लक्षात. ओके हां, मग हे जेवढं झालं ना एवढ्याला रिव्हिजन करा, महत्वाचा भाग आहे. चला थांबूत मग. आज अजून काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता बाळांनो. हां, अजून काही डाऊट असेल तुमचा तर विचारू शकता. ठीक आहे, चला काही डाऊट आहे. यस, काही डाऊट आहे का, नाही, मग थांबू तिथे. ओके, उद्याच्याला रविवारी, आता आपल्याला रविवारी टेस्ट घ्यायचे, पण एक महत्वाची सूचना लास्ट, उद्याच्याला आपल्याला टेस्ट घ्यायचे, पण उद्या आपल्याला घेता येणार नाही कारण आपला सिलेबस अजून तेवढा झालेला नाही, फक्त एकच भाग झालाय है ना. त्याच्यामुळे या रविवारी आपला पेपर नसेल, टेस्ट नसेल, परंतु पुढच्या रविवारी मात्र बाळांनो आपला अभ्यासक्रम होतो. पुढच्या रविवारपासून आपली रेग्युलर संडेला टेस्ट असणार आहे झालेल्या अभ्यासक्रमावरती तिथे आपली दर रविवारी टेस्ट असेल. ओके यस, काही वर्कशीट मिळतील, त्या ग्रुपवरती पण येतील, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या वर्कशीट तुम्हाला तिथे सॉल्व्ह करता येतील. त्याच्यात जे डाऊट आले ते डाऊट सेशनमध्ये तुम्ही विचारू शकता. चला मग थांबू तिथे. यस, हॅव अ नाईस डे. थँक्यू.